Hello everyone, welcome in SRG Technical. In this video lecture, we will going to study syllabus topic 1.4.8 causes of fire due to electric fault. विद्युत दोषामुळे आग तयार होते त्याची कारणे अँड प्रिकॉशन्स टू बी टेकन आणि कोणती काळजी घेतली पाहिजे या टॉपिकवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. In MSBT exam, summer 14, summer 15, summer 17, winter 17, summer 17, winter 17, winter 18 अशा बऱ्याच एक्झाममध्ये या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले गेले आहेत. त्यामुळे हा क्वेश्चन IMP आहे, हा टॉपिक IMP आहे. कॉजेस ऑफ फायर ड्यू टू इलेक्ट्रिक फॉल्ट्स अँड प्रिकॉशन्स टू बी टेकन. विद्युत दोषामुळे, विद्युत चुकांमुळे आग लागण्याची कारणे आणि प्रिकॉशन्स म्हणजे त्याच्याविषयी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. फॉलोइंग आर द डिफरंट रिझन्स ऑफ इलेक्ट्रिक फायर. खालील काही वेगवेगळे कारणे आहेत विद्युत फायरचे. फर्स्ट आहे पुअर क्वालिटी, निकृष्ट दर्जाचे मटेरियल. पुअर क्वालिटी मटेरियल इज यूज्ड विच इज इनकॅपेबल ऑफ कॅरिंग रेटेड करंट. जे की ते असमर्थ असतात रेटेड करंट कॅरी करण्यासाठी, वाहून नेण्यासाठी. सेकंड नंबर आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इलेक्ट्रिक फायर होऊ शकते. सेकंड नंबर रिझन आहे मशिनरी ऑफ इलेक्ट्रिक सर्किट बीइंग ओव्हरलोडेड. इलेक्ट्रिक सर्किटच्या ज्या मशिनरी आहेत त्या अधिक लोड दिल्यामुळे, अधिक लोडेड केल्यामुळे प्रोड्यूस्ड मच मोर आय स्क्वेअर आर लॉस. ओके, अधिकचा त्याच्यामध्ये आय स्क्वेअर आर लॉस तयार होतो विच जनरेट्स हीट. तो हीट निर्माण करतो अँड इन्क्रीजेस टेम्परेचर आणि उष्णता, तापमान जे आहे तो वाढवतो. अँड निअरिंग मटेरियल स्टार्ट्स बर्निंग आणि त्याच्याजवळील असलेलं मटेरियल जे आहे ते बर्न व्हायला सुरुवात होते. हा एक इलेक्ट्रिक फायरचा रिझन आहे. थर्ड नंबर रिझन ड्यू टू शॉर्ट सर्किट. अ लार्ज अमाऊंट ऑफ करंट इज प्रोड्यूस्ड विच कॉजेस लार्ज हीट प्रोडक्शन अँड दिस इज द मेन कॉज ऑफ सिव्हिअर फायर. ओके, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ करंट इज प्रोड्यूस्ड, अधिकच्या प्रमाणात करंट काय होतो, प्रोड्यूस होतो. विच कॉजेस, जो की तो कारणीभूत आहे लार्ज हीट प्रोडक्शन, अधिक हीट उत्पादनासाठी, तो अधिक उष्णता उत्पादनासाठी तो कारणीभूत आहे. अँड दिस इज द मेन कॉज, आणि हे महत्त्वाचं कारण आहे ऑफ सिव्हिअर फायर. फोर्थ नंबर रिझन फ्युजेस, रिलेज, सर्किट ब्रेकर्स आर मींट फॉर, म्हणजेच की प्रोटेक्शन अंडर ॲबनॉर्मल कंडिशन्स. ओके, फ्युजेस असतील, रिलेज असतील किंवा सर्किट ब्रेकर्स असतील यांचा वापर मुख्यत्वे प्रोटेक्शन अंडर ॲबनॉर्मल कंडिशन. ओके, असामान्य कंडिशन्समध्ये ते प्रोटेक्शनचं काम करतात. बट ड्यू टू धिस, परंतु यांच्यामुळे ऑर दॅट रिझन द अबाव एलिमेंट्स मे नॉट ऑपरेट इन फॉल्टी कंडिशन्स. परंतु असे जे एलिमेंट आहेत ते फॉल्टी कंडिशन्समध्ये ऑपरेट होत नसतात. अँड हेन्स, म्हणून अ हेवी फॉल्ट मे अक्युअर विच कॉजेस फायर. म्हणून एक हेवी फॉल्ट, मोठा असा दोष तयार होतो आणि तिथे फायर निर्माण होते. ओके, हे एक महत्त्वाचं कारण आहे ओके इलेक्ट्रिक फायर निर्माण करण्यासाठी. नेक्स्ट रिझन आहे फेल्युअर ऑफ अर्थिंग सिस्टम मे कॉज अ शॉर्ट सर्किट अँड हेवी फॉल्ट कॉजिंग सेटिंग ऑफ फायर. ओके, हेवी फॉल्ट आहे तो सेट होतो, सेटिंग ऑफ फायर म्हणजेच आग लावण्यासाठी तो कारणीभूत ठरतो. सिक्स्थ नंबर रिझन फ्युजेस ऑफ अननेसेसरी, म्हणजे गरजेच्या नसलेल्या फ्युजेस हाय कॅपॅसिटी रेटिंग मे बी पुट इन द सर्किट विच डज नॉट मेल्ट ॲट द अबाव रेटेड करंट. ओके, म्हणजे उपयोगात नसलेले जे फ्युजेस आहेत हाय कॅपॅसिटी रेटिंगचे मे बी पुट इन द सर्किट, ते कदाचित सर्किटमध्ये असू शकतात विच डज नॉट मेल्ट, जे की ते वितळले जाऊ शकणार नाहीत ॲट द अबाव रेटेड करंट. ओके, त्यांच्या अबाव रेटेड करंटपेक्षा ऑफ मशीन अँड वायरिंग अँड वाइंडिंग स्टार्ट्स बर्निंग. मग अशावेळी मशीन्स, वायरिंग आणि वाइंडिंग जे आहे ते बर्न व्हायला सुरुवात होतं ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. ओके, आवरणाचं निकृष्ट याच्यामुळे, आवरणाच्या अपयशामुळे वाइंडिंग असेल, मोटरचे वायरिंग असतील, बर्न व्हायला सुरुवात होतात आणि आग तिथे तयार होते. रिझन नंबर 6. रिझन नंबर 7 आहे ड्यू टू ओव्हरलोडिंग ऑफ मशीन्स फॉर अ लेंथ ऑफ टाईम विल कॉज बर्निंग ऑफ इन्सुलेशन.
ड्यू टू ओव्हरलोडिंग ऑफ मशीन, मशीनला ओव्हरलोड केल्यानंतर फॉर अ लेंथ ऑफ टाईम म्हणजे भरपूर वेळेसाठी विल कॉज बर्निंग ऑफ इन्सुलेशन, त्याच्याने मोटरमधील वाइंडिंगचं जे आवरण आहे ते काय होऊ शकतं, बर्न होऊ शकतं. रिझन नंबर 8, लूज कनेक्शन्स प्रोड्यूस स्पार्किंग विच मे फायर द सराउंडिंग मटेरियल ऑर वायर्स. लूज कनेक्शन्स काय होऊ शकतात, प्रोड्यूस स्पार्किंग, तिथे स्पार्किंग तयार करू शकतात, जे की ते कदाचित फायर आग तयार करू शकतात सराउंडिंग मटेरियल ऑर वायर्स, वायरच्या भोवती किंवा मटेरियल्स भोवती. रिझन नंबर 9, इम्प्रॉपर मेंटेनन्स इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल. इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य देखभाल हे सुद्धा कारणीभूत आहे. फॉर फॉल्ट्स अँड रिस्क ऑफ फायर इन्सुलेशन शुड बी पिरियडिकली चेकड. ओके, जे आवरण आहेत मटेरियलचे वायरचे ते काळांतराने चेक केले पाहिजे, त्यांची चाचणी केली पाहिजे. रिझन नंबर 10, एक्सप्लोजिव्ह मटेरियल. ओके, स्फोटक मटेरियल जे आहेत नियर इलेक्ट्रिक मशीन ऑर स्विचबोर्ड मे कॅच फायर ड्यू टू स्विचिंग स्पार्क्स. स्फोटक जे मटेरियल आहे इलेक्ट्रिक मशीनजवळ ऑर स्विचबोर्डजवळ ते कदाचित कॅच करू शकतात आगीला ड्यू टू स्विचिंग स्पार्क. ओके, स्विचिंगच्या स्पार्कमुळे फायर तयार होते, ते कदाचित एक्सप्लोजिव्ह मटेरियल इलेक्ट्रिक मशीन किंवा स्विचबोर्ड जवळ ठेवले असतात, ते कदाचित फायर कॅच करू शकतात, यामुळे सुद्धा इलेक्ट्रिक फायर होण्याची शक्यता आहे. रिझन नंबर 10. ओके, नेक्स्ट आहे टू अवॉइड द इलेक्ट्रिक फायर देअरफॉर, विद्युत आग टाळण्यासाठी देअरफॉर ड्यू केअर. ओके, म्हणजे काळजी घेतली पाहिजे. शुड बी टेकन नॉट टू हॅपन द अबव मेन्शनड थिंग्स, वरील गोष्टी न होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. की फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, अग्निशामक तिथे ठेवा. की फायर एक्सटिंग्विशर्स अँड बकेट्स फुल ऑफ सँड, आणि एक बकेट वाळूने भरलेली बकेट ॲट द इम्पॉर्टंट प्लेसेस, महत्त्वाच्या ठिकाणी. इन जनरेटिंग स्टेशन्स, सबस्टेशन्स, कंट्रोलिंग सर्किट्स, लॅबोरेटरीज, बिग बिल्डिंग्स, पब्लिक प्लेसेस, अशा ठिकाणी वाळूनं भरलेली एक बकेट योग्य त्या ठिकाणी ठेवा आणि फायर एक्सटिंग्विशर वापरा. ओके, हे त्याच्यावरती प्रिकॉशन्स आहे. ओके, प्रिकॉशन्स टू बी टेकन. सिलेबस टॉपिक 1.4.8.1 अटॅक ऑन फायर. ओके, आगीवर हल्ला करणे, ॲक्शन इन केस ऑफ फायर. जर का फायर होत असेल तर त्यावेळी ॲक्शन कोणती घेतली पाहिजे, क्रिया कोणती घेतली पाहिजे. सिलेबस टॉपिक 1.4.8.1 अटॅक ऑन द फायर. इन समर 13, विंटर 13, विंटर 16, समर 17, समर 18. द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक. इफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, जर का विद्युत साधने विच इज अंडर फायर, फायरमध्ये असतील, डेफिनेटली डेड, आणि जे निष्क्रिय असतील, द फायर कॅन बी टॅकल्ड. ओके, म्हणजे आपण फायरला काय करू शकतो, हाताळू शकतो ॲज अन ऑर्डिनरी, सामान्य पद्धतीने. वन विथ फोर्स स्प्रेइंग ऑफ वॉटर, म्हणजेच काय की पाण्याचा फवारा करून आपण तिथे सामान्य पद्धतीने आगीला हाताळू शकतो. किंवा डेफिनेटली डेड असतील त्यावेळी, डेफिनेटली डेड म्हणजे निश्चित निष्क्रिय असतील त्यावेळी. ओके, नॉर्मली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट रिमेन्स अलाइव्ह. ओके, सामान्यतः इलेक्ट्रिकल जे साधने आहेत रिमेन्स अलाइव्ह, अलाइव्ह म्हणजे जिवंत राहणे. ॲट सो मेनी फायर्स फॉर अ कन्सिडरेबल पिरियड. ओके, अधिक आगीमध्ये असं पाहिलं गेलं की सामान्यतः इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आहेत ते जिवंत असतात. ओके, काही ठराविक पिरियडसाठी, कन्सिडरेबल काळासाठी. सो इन सच केसेस, अशा केसमध्ये वॉटर फोर्स स्प्रे प्रूव्ज, अशा केसमध्ये पाण्याचा फवारा जर केला तर तो डेंजरस असा सिद्ध होऊ शकतो, धोक्याचा सिद्ध होऊ शकतो. ॲज विथ वॉटर फायर विल स्प्रीड. ओके, वॉटर फायर काय करू शकतो, स्प्रीड करू शकतो, आगीला पुन्हा वाढवू शकतो, भडका देऊ शकतो. अँड द पर्सन ऑपरेटिंग वॉटर स्प्रे मे गेट इलेक्ट्रिक शॉक, आणि जो वॉटर स्प्रे ऑपरेट करणारा व्यक्ती आहे त्याला काय होऊ शकतं, कदाचित शॉक लागू शकतो, विद्युत धक्का लागू शकतो. फ्रॉम लाईव्ह इलेक्ट्रिसिटी थ्रू वॉटर. ओके, लाईव्ह इलेक्ट्रिसिटीकडून, लाईव्ह इलेक्ट्रिसिटीच्या मधून, वॉटरमधून, टू द ऑपरेटर ॲज वॉटर इज कंडक्टिव्ह टू इलेक्ट्रिसिटी. कारण का वॉटर हे इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्ह आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्ह मटेरियल आहे. ओके, त्यामुळे जो ऑपरेटर करतो त्याला विद्युत धक्का लागण्याची शक्यता असते. इन सच केसेस स्पेशल, अशा केसेसमध्ये स्पेशल म्हणजे विशेष हाय प्रेशर वॉटर सप्लायज, जास्तीचा पाण्याचा दाब असणारे, प्रेशर असणारे वॉटर सप्लायज विच अप्लाय वॉटर बाय डिफ्युजिंग. ओके, वॉटर बाय डिफ्युजिंग or fin spray nozzles. Water by diffusing. Okay,
पाण्याला डिफ्युजन करून किंवा फिन स्प्रे नॉझल्स म्हणजे लांब नळीचे असलेले जे नोझल्स असतील त्याने आपण काय करू शकतो, अधिकचा दाब तयार करून अग्नीला शमवू शकतो, थांबवू शकतो. ओके, कॅन बी सेफली यूज्ड इवन 2 to 3 मीटर्स फ्रॉम द लाईव्ह पार्ट. ओके, ठीक आहे ना. 2 ते 3 मीटरपासून काय करायचं आहे, लाईव्ह पार्टपासून तिथं तो आगीचा फवारा पाण्याचा फवारा करायचा आहे. ओके, अदर सिस्टम्स टू पुट ऑफ इलेक्ट्रिक फायर्स, जे दुसरे सिस्टम जे आहेत पुट ऑफ करायचे आहेत म्हणजे ऑफ ठेवायचे आहेत, बंद स्थितीत ठेवायचे आहेत इलेक्ट्रिक फायर्स. सॅकिंग म्हणजेच जड दणकट कापड ऑर कार्पेट टू बीट आउट द फायर. ओके, म्हणजेच सॅकिंग जड कापड किंवा कार्पेट टू बीट आउट द फायरला ते काय करू शकतात, बीट करू शकतात. सँड ऑफ अर्थ टू स्मूदन द फायर, वाळू जी आहे ती काय करू शकते, फायरला स्मूदन करू शकते, फायरला कमी करू शकते. सिलेबस टॉपिक 1.4.8.2 टाइप्स ऑफ डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, आता वेगवेगळे अग्नी शमवणारे यंत्र जे आहेत त्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स इन MSBT Summer 17 exam. The question is asked on this topic. The following types of extinguishers are portable and in smaller size. खालील जे प्रकार आहेत अग्नी शमवणारे एक्सटिंग्विशर्स म्हणजेच शमवणारे, थांबवणारे किंवा थोपवणारे. द फॉलोइंग टाइप्स ऑफ एक्सटिंग्विशर्स आर पोर्टेबल अँड इन स्मॉलर साईज. जे पोर्टेबल आहेत, स्मॉलर साईजमध्ये आहेत. कॅन बी ऑपरेटेड विथ इज बाय वन पर्सन. ओके, ते सोप्या पद्धतीने एका व्यक्तीद्वारे ऑपरेट होऊ शकतात. दीज एक्सटिंग्विशर्स आर प्रायमरली इंटेंटेड. ओके, ह्या अग्निशमनचं जे मुख्यत्वे हेतू आहे, इंटेंटेड म्हणजे हेतू, प्रायमरली म्हणजे मुख्यत्वे, टू सर्व अगेन्स्ट फायर. ओके, आगीच्या विरुद्ध म्हणजे तिथं बचाव करणे हा मेन हेतू आहे. इन दिअर इनिशियल स्टेज, त्यांच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये. ॲट द सीट ऑफ द फायर, म्हणजे आग तिथे बसण्या अगोदर, आगीचा जम बसण्या अगोदर फायर एक्सटिंग्विशरचा प्रायमरली इंटेंटेड असा आहे की आगीच्या विरुद्ध तिथे इनिशियल स्टेजला बचाववृत्त करणे. ओके, असे जे काही खालील फायर एक्सटिंग्विशरचे टाईप्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, इथं पाहू शकतो आपण अशा पद्धतीने वॉल फिटिंग असलेला फायर एक्सटिंग्विशर आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, पब्लिक प्लेसेसमध्ये. ओके, इथे पाहू शकता टाइप्स ऑफ डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स, यालाच आपण फायर एक्सटिंग्विशर्स म्हणतो. फिगर 1.4.5 टाइप्स ऑफ डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स. वेगवेगळे अग्नी थोपवणारे जे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत त्यांचे प्रकार. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स, कोरडी पावडर जे आहे त्यांचा एक एक्सटिंग्विशर आहे अग्नी शमवणारा. फोम एक्सटिंग्विशर्स म्हणजे फोम म्हणजे फेस एक्सटिंग्विशर्स. कार्बन टेट्राक्लोराइड CTC एक्सटिंग्विशर्स. मिथाइल ब्रोमाइड एक्सटिंग्विशर्स. ओके, मिथाइल ब्रोमाइड एक्सटिंग्विशर्स. कार्बन डायऑक्साइड गॅस एक्सटिंग्विशर्स. वॉटर एक्सटिंग्विशर्स अँड सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स. ओके, टोटल 7 प्रकार आहेत. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स, फोम एक्सटिंग्विशर्स, कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर्स, मिथाइल ब्रोमाइड एक्सटिंग्विशर्स, कार्बन डायऑक्साइड गॅस एक्सटिंग्विशर्स, वॉटर एक्सटिंग्विशर्स अँड सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स. फिगर 1.4.6 शोज टाइप्स ऑफ डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, फर्स्ट आपण पाहूया ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स, म्हणजे कोरडी पावडर जी आहे त्याच्याने सुद्धा अग्नी थांबवता येते, थोपवता येते. त्याच्यामध्ये काय असतं पहा, इट कंटेन्स ॲन इनर्ट पावडर. इनर्ट म्हणजे जड, अचल, सुस्त अशी पावडर त्याच्यामध्ये असते. सच ॲज चॉक, चायना क्ले म्हणजे खडूसारखे किंवा चायना क्ले. ॲडेड टू ए स्मॉल क्वांटिटी ऑफ बायकार्बोनेट ऑफ सोडा. ठीक आहे, म्हणजे सोड्याचा बायकार्बोनेट एक छोट्याशा क्वांटिटीमध्ये त्यांच्यासोबत ॲड केलेला असतो. टू प्रिव्हेंट केकिंग म्हणजे त्यांचा केक बनू नये. टू प्रिव्हेंट केकिंग व्हेन द पावडर कॉन्टॅक्ट्स द फायर. ओके, म्हणजे फायरसोबत पावडर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर केक होण्याची शक्यता असते, म्हणून बायकार्बोनेट ऑफ सोडा त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲड केलेला असतो. द सबस्टन्सेस इज मिक्स्ड विथ द लिटल फाईन सँड. हे जे सबस्टन्सेस आहेत, हे जे घटक आहेत ते मिक्स्ड केले जातात लिटल फाईन सँडसोबत, अधिक बारीक वाळूसोबत ते मिक्स केले जातात. दिस पावडर कॅन बी युजफुली यूज्ड अगेन्स्ट मोस्ट क्लासेस ऑफ फायर
मोस्ट क्लासेस ऑफ स्मॉल फायर्स. ओके, अधिकच्या जे फायरचे वर्गीकरण आहेत, मोस्ट क्लासेस ऑफ फायर्स, ठीक आहे, म्हणजे बहुतेक जे वर्ग आहेत आगीचे त्याच्या विरुद्ध हे मिश्रण ही पावडर वापरली जाते. सो लॉंग ॲज इट कॅन बी अप्लाइड इन ए क्वांटिटी सफिशियंट टू एक्सक्ल्यूड द एअर. ओके, एक्सक्ल्यूड म्हणजे वगळून किंवा प्रवेश नाकारणे द एअर फ्रॉम द बर्निंग मटेरियल. ॲज ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे इट कॅन बी युज्ड वेअर लाईव्ह वायर्स एक्झिस्ट. ओके, हा वापरण्यात येतो जिथे लाईव्ह वायर, जिवंत वायर्स आहेत त्या ठिकाणी. विथ केअर इन ॲप्लिकेशन. ओके, काळजीपूर्वक वापरण्यात येते. फर्स्ट नंबर ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स आपण पाहिले. ओके, सेकंड नंबर जो आहे एक्सटिंग्विशर, फोम एक्सटिंग्विशर. फोम म्हणजे फेस. ओके, फेस असणारा अग्निशामक. दिस मे कंटेन ॲल्युमिनियम सल्फेट ॲसिड सोल्युशन. याच्यामध्ये ॲल्युमिनियम सल्फेट ॲसिड सोल्युशन असतं. अँड अल्कली बायकार्बोनेट सोडा वॉटर सोल्युशन मिक्स्ड विथ फोमिंग इन्ग्रेडियंट्स. ओके, मिक्स विथ फोमिंग इन्ग्रेडियंट्स म्हणजे इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक, फेसाळणारे घटक किंवा फेसाळणारे घटक, त्यांच्यासोबत अल्कली बायकार्बोनेट सोडा वॉटर सोल्युशन हे मिक्स्ड केलं जातं आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे ॲल्युमिनियम सल्फेट ॲसिड सोल्युशन हे असतं. ठीक आहे, दिस एंटायर सोल्युशन क्रिएट्स अ फोम. हे सर्व जे सोल्युशन आहे, हे सर्व जे द्रवण आहे ते काय करू शकतं, फेस तयार करतात. क्रिएट्स अ फोम 8 to 10 टाइम्स, 8 ते 10 वेळा द इनिशियल व्हॅल्यू, सुरुवातीच्या किमतीमध्ये, ऑफ द सोल्युशन, द्रवाच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये 8 ते 10 वेळा हे फोम तयार करतं. अँड 2 लिटर्स ऑफ साईज प्रोड्युसेस 16 to 20 लिटर्स ऑफ फोम. आणि 2 लिटरचं जे साईज आहे तो 16 ते 20 वेळा फेस तयार करू शकतो. द फोम इज अबाउट 90% एअर. ओके, तो त्याच्या फेसमध्ये 90% हवा असते. बट ॲज द रिमाइंडर इज वॉटर, परंतु राहिलेला जो भाग आहे तो पाण्याचा असतो, 10% पाण्याचा भाग असतो. दिस एक्सटिंग्विशर इज नॉट सुटेबल फॉर यूज. हे अग्निशमन जे आहे, हे थांबवणारे जे यंत्र आहे, हे दिस इज फायर एक्सटिंग्विशर इज नॉट सुटेबल, हे योग्य नाही फॉर अगेन्स्ट इलेक्ट्रिक अँड इनसेंडेंटरी बॉम्ब. ओके, म्हणजे आग लावणारे जे बॉम्ब आहेत, आग लागणारे बॉम्ब फायर जे आहेत त्यांच्यासाठी हे सुटेबल नाही आहे. इट इज हावेवर सुटेबल फॉर यूज अगेन्स्ट ऑइल स्पिरिट. ओके, परंतु हे सुटेबल आहे फॉर यूज अगेन्स्ट ऑइल स्पिरिट, फॅट्स, सेल्युलॉइड्स अँड सिमिलर फायर्स. ओके, फॅट सेल्युलॉइड्स किंवा सिमिलर फायर्स किंवा ऑइल स्पिरिटमुळे लागलेल्या आगींसाठी हे महत्त्वाचं आहे. फोम एक्सटिंग्विशर. ओके, म्हणजे फेस येणारा एक्सटिंग्विशर हे आगीसाठी वापरू शकत नाही आपण. ओके, सेकंड टाईप. थर्ड आहे कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर, CTC. कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर. दिस एक्सटिंग्विशर फिल्ड विथ CTC कलरलेस म्हणजे रंगहीन व्होलाटाईल लिक्विड. व्होलाटाईल म्हणजे चटकन उडून जाणारा किंवा अस्थिर. ठीक आहे, रंगहीन अस्थिर असा जो CTC आहे म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड आहे त्याच्यामध्ये फिल केलेला असतो. विच फ्रीली इव्हॅपरेट्स म्हणजे तो हवेमध्ये सहजासहजी काय तो उडून जातो. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, सामान्य तापमानाला. द लिक्विड इज डिकम्पोज्ड बाय द हीट ऑफ द फायर. हे जे लिक्विड आहे ते डिकम्पोज केलं जातं बाय द हीट ऑफ फायर अँड फॉर्म्स हेवी पॉयझनस फ्युम्स. आणि त्याच्यातून काय होतं, विषारी धूर तयार होतो, फ्युम्स तयार होतात. विच मे स्मोदर द फायर, आणि ते फायरला काय करू शकतात, थांबवू शकतात, कमी करू शकतात. स्मोदर करणे म्हणजे कमी करणे. इट इज सुटेबल फॉर यूज अगेन्स्ट इलेक्ट्रिकल. हे इलेक्ट्रिकल, ऑइल, फॅट्स, केमिकल अँड सिमिलर फायर अशासारखे जे फायर्स आहेत ह्याच्यासाठी सुटेबल आहे. द फ्युम्स आर लंग इरिटंट. ह्याच्यातून निघणारा जो धूर आहे तो फुफ्फुसाला त्रासदायक आहे. अँड डेंजरस टू पर्सन इनहेलिंग देम, आणि जो हाताळणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी हे धोकादायक आहे. ओके, थर्ड नंबर जो होता कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर्स. फोर्थ नंबर आहे मिथाइल ब्रोमाइड एक्सटिंग्विशर्स. हा फोर्थ नंबरचा फायर एक्सटिंग्विशर आहे मिथाइल ब्रोमाइड. इट कंटेन्स मिथाइल ब्रोमाइड लिक्विड but otherwise the characteristic and effects are similar to those of carbon tetrachloride. ओके, याच्यामध्ये मिथाइल ब्रोमाइड लिक्विड जरी असलं परंतु अदरवाईज द कॅरेक्टरिस्टिक अँड इफेक्ट्स, याचे जे गुणधर्म किंवा याचा जो परिणाम आहे, आर सिमिलर टू दोज ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर सारखाच याचे गुणधर्म आणि याचे परिणाम आहेत. याच्यामध्ये जरी मिथाइल ब्रोमाइड लिक्विड हे द्रव असलं तरी. ओके, फिफ्थ नंबर आहे कार्बन डायऑक्साईड गॅस एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईड गॅस
एक्सटिंग्विशर इट कंटेन्स CO2 गॅस असतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड इन लिक्विड फॉर्म, ओके, द्रवाच्या स्वरूपात असतो. अँड धिस वेन अलाउड टू एक्सपांड अँड ऑन रिलीज, आणि ज्यावेळी ह्याला रिलीज करून आपण एक्सपांड करतो, क्विकली रिटर्न्स टू इट्स नॉर्मल गॅसियस स्टेट्स, आणि तो त्वरित काय होतो, त्याच्या गॅसियस स्टेटमध्ये येतो. ओके, म्हणजे हवेच्या गॅसच्या स्वरूपात, त्याच्यामध्ये वायूच्या स्वरूपात तो येतो. इट फॉर्म्स अ समवॉट स्नो लाईक क्लाउड. ओके, म्हणजेच हे असं दिसतं की ढगांमध्ये काही स्नो म्हणजे ढग आल्यासारखे तो दिसतो. विच इज कोल्ड, आणि जे थंड असतं, विच इज कोल्ड कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके, कोल्ड, ड्राय, आणि तो शुष्क असतो, कोरडा असतो, नॉन कोरोजिव्ह असतो, गंज न देणारा, नॉन रेसिड्यू म्हणजे शिल्लक न राहणारा, अवशिष्ट नसणारा, अँड नॉन पॉयझनस, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषारी नसणारा. इट इज नॉट लाईकली टू अफेक्ट पर्सन, हे कदाचित अफेक्ट करू शकत नाही पर्सनला, अनलेस इनहेल्ड इन हाय कॉन्सन्ट्रेशन, जोपर्यंत तो हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याला वापरत नाही तोपर्यंत तो कदाचित तो पर्सनला काय करू शकत नाही, इफेक्ट करू शकत नाही, अफेक्ट करू शकत नाही, परिणाम करू शकत नाही. बट ॲज इट ऑक्युपाईज एअर स्पेसेस, परंतु त्याने जर एअर स्पेस बहुतांश एअर स्पेस ऑक्युपाईज केलं, इट मे रिझल्ट्स इन अफॅक्सिसेशन. ओके, अफॅक्सिसेशन म्हणजेच गुदमरायला सुरू होतं अंडर सर्टन कंडिशन, काही ठराविक स्थितींमध्ये, बिकॉज ऑफ द गॅसिफिकेशन प्रोसेस, बिकॉज ऑफ द गॅसिफिकेशन प्रोसेस. ओके, गॅसिफिकेशनच्या प्रोसेसमुळे अँड द हेवीनेस ऑफ गॅस, आणि गॅसच्या जडत्वामुळे द प्रोजेक्शन ऑफ द गॅस इन बल्क डज नॉट एक्सीड, आणि गॅसच्या प्रक्षेपणामुळे, बल्क प्रक्षेपणामुळे डज नॉट एक्सीड अ फ्यू मीटर्स. ओके, डज नॉट एक्सीड अ फ्यू मीटर्स, काही अंतरावरती एक्सीड न झाल्यामुळे, अँड धस इट इज नेसेसरी टू अप्लाय इट नियर टू द फायर, म्हणून याला आगीजवळच अप्लाय करणे गरजेचं आहे. इट इज सुटेबल फॉर यूज अगेन्स्ट ऑलमोस्ट एव्हरी टाईप ऑफ फायर, आणि हे बहुतांश प्रत्येक प्रकारच्या म्हणजे एव्हरी प्रकारच्या प्रत्येक टाईपच्या फायरमध्ये ह्याच्याविरुद्ध वापरता येतं. बट सर्टन मेटल्स बर्निंग, परंतु काही मेटल्स बर्न होत असतात ॲट हाय टेम्परेचर कंटिन्यू टू बर्न इन द प्रेझेन्स ऑफ CO2 गॅस, परंतु मेटल जर बर्न होत असेल अशा ठिकाणी हे उपयुक्ताचं नाही, कारण मेटलवरती जर CO2 गॅस आपण परत स्प्रेड केला तर अधिकचं टेम्परेचर तिथं होऊ शकतं आणि बर्न कंटिन्यू होऊ शकते. ओके, म्हणजे आग ही परत वाढू शकते. हा झाला 5th नंबरचा एक्सटिंग्विशर्स, कार्बन डायऑक्साईड गॅस एक्सटिंग्विशर. 6th नंबरचा आहे वॉटर एक्सटिंग्विशर, पाण्याने आग शमवणारी, ओके, यंत्र, वॉटर एक्सटिंग्विशर्स. द अप्लायन्सेस इज फिल्ड विथ वॉटर, द अप्लायन्सेस इज फिल्ड विथ वॉटर, म्हणजे जी साधने आहेत ती पाण्याने भरलेली असतात. द लिक्विड इज एक्सपेल्ड बाय कॉम्प्रेस्ड एअर ऑर कार्बन डायऑक्साईड. ओके, लिक्विड जे आहे ते एक्सपेल्ड केलं जातं बाय कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड म्हणजे गच्च भरलेली हवा, कॉम्प्रेस्ड एअर, त्याने काय केलं जातं, हे लिक्विड एक्सपेल्ड केलं जातं, और कार्बन डायऑक्साईडने किंवा कार्बन डायऑक्साईडने. आफ्टर अ प्लंगर और सिमिलर डिव्हाइस हॅज बीन ॲक्च्युएटेड. ओके, प्लंगर किंवा त्याच्यासारखा दिसणारा डिव्हाइस आपण ॲक्च्युएट केला टू कॉज द एअर, जिथं कॉज द एअर, हवा बनण्यासाठी, ऑर गॅस टू बी रिलीज्ड, किंवा गॅस रिलीज करण्यासाठी, इन टू द वॉटर फिल्ड कंटेनर. ओके, वॉटर फिल्ड कंटेनरमध्ये बिकॉज ऑफ इट्स कंटेंट, त्यांच्या कंटेंटमुळे, दिस एक्सटिंग्विशर इज नॉट सुटेबल फॉर यूज अगेन्स्ट इलेक्ट्रिक इनसेंडेंटरी बॉम्ब. ओके, इलेक्ट्रिक इनसेंडेंटरी बॉम्ब म्हणजेच विद्युत आग लावणारे बॉम्ब, याच्याविरुद्ध आपण हे वापरू शकत नाही. ऑइल अँड सिमिलर फायर्स, किंवा ऑइल आणि सिमिलर फायर्समध्ये हे वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट आहे. ओके, हा झाला 6th नंबर वॉटर एक्सटिंग्विशर. 7th नंबर आहे सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स, सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स. द अप्लायन्सेस इज फिल्ड विथ ए सोल्युशन ऑफ वॉटर अँड बायकार्बोनेट ऑफ सोडा. वेन अ प्लंगर ऑर सिमिलर डिव्हाइस इज ॲक्च्युएटेड अँड इंटरनल, म्हणजे प्लंगर म्हणजे तो जो नॉब असतो तो ओपन करणे, ॲक्च्युएटेड, अँड इंटरनल कंटेनर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज ब्रोकन, आणि अंतर्गत जो कंटेनर आहे सल्फ्युरिक ॲसिडचा तो ब्रोकन केला जातो. अँड धिस ॲसिड इज मिक्स्ड विथ अफॉर्मी मेन्शन्ड सोल्युशन. ओके, आणि हे जे ॲसिड आहे ते उपरोक्त
अफॉर्मेशन म्हणजेच उपरोक्त सोल्युशनसोबत ते काय केलं जातं, मिक्स्ड केलं जातं. दिस रिझल्ट्स इन द इजेक्शन ऑफ ए CO2 गॅस. ओके, ह्याचा परिणाम काय होतो, कार्बन डायऑक्साईड गॅस इजेक्शन होतो, बाहेर पडतो. चार्ज्ड लिक्विड बाय विच द फायर इज स्मूदर्ड, की ज्याच्याने आग ही नियंत्रणात आणू शकता येते, कमी करता येऊ शकता येते. बिकॉज ऑफ इट्स वॉटर कंटेंट, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्याने दिस एक्सटिंग्विशर इज नॉट सुटेबल फॉर इलेक्ट्रिक इनसेंडेंटरी बॉम्ब. ओके, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्याने हे जे आग शमवणारं यंत्र आहे, एक्सटिंग्विशर आहे, इज नॉट सुटेबल फॉर इलेक्ट्रिक इनसेंडेंटरी बॉम्ब. इनसेंडेंटरी म्हणजे आग लावणारी, इनसेंडेंटरी आग लावणारा बॉम्ब. ओके, विद्युतामध्ये पण वापरू शकत नाही, इलेक्ट्रिक फायरमध्ये पण सुद्धा वापरू शकत नाही, किंवा इनसेंडेंटरी बॉम्ब आग लावणारे जे बॉम्ब आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वापरू शकत नाही. तसेच ऑइल, स्पिरिट, फॅट्स अँड सिमिलर फायर्स यांच्यामध्ये सुद्धा हा वापरू शकत नाही, वॉटर एक्सटिंग्विशर्स. ओके, सॉरी, 6th नंबर होता सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर्स. ॲज डिस्कस्ड in the first 1, 2, 3, 4 and 5 types are suitable for extinguishing fires caused by electric faults when parts are electrically alive. ओके, हे जे वरील 5 होते फायर एक्सटिंग्विशरचे प्रकार, ते आपण वापरू शकतो, सुटेबल आहेत. एक्सटिंग्विशिंग म्हणजे आग थांबवण्यासाठी, आग थांबवण्यासाठी, कॉज्ड बाय इलेक्ट्रिक. ओके, विद्युत आग किंवा विद्युतामुळे लागलेल्या आगींसाठी वरील 5 फायर एक्सटिंग्विशरचे प्रकार आपण वापरू शकतो. व्हेन पार्ट्स आर इलेक्ट्रिकली अलाइव्ह. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे. केव्हा वापरू शकतो, पार्ट्स आर इलेक्ट्रिकली अलाइव्ह, म्हणजेच पार्ट्स जे आहेत इलेक्ट्रिकली अलाइव्ह आहेत. ओके, द लास्ट 2 दॅट इज 6 and 7 आर नॉट सुटेबल फॉर लाईव्ह इलेक्ट्रिकल पार्ट्स. ठीक आहे, म्हणजे शेवटचे 2 आहेत, वॉटर एक्सटिंग्विशर आणि सोडा ॲसिड एक्सटिंग्विशर 6th आणि 7th नंबरचा, आर नॉट सुटेबल फॉर लाईव्ह इलेक्ट्रिकल पार्ट. पोर्ट कॅन बी यूज्ड वेन इलेक्ट्रिक पार्ट्स आर नॉट अलाइव्ड बट डेड. ओके, लाईव्ह इलेक्ट्रिक पार्टमध्ये 6th आणि 7th नंबरचे फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकत नाही. पोर्ट कॅन बी यूज्ड वेन इलेक्ट्रिक पार्ट्स आर नॉट अलाइव्ड बट डेड. ओके, ठीक आहे, मग अशा वेळी वापरू शकतो. इलेक्ट्रिकल पार्ट आर नॉट अलाइव्ह, जिवंत नाही आहेत परंतु ते निष्क्रिय आहेत, अशा वेळी आपण हे 6th and 7th नंबरसुद्धा वापरू शकतो. सिलेबस टॉपिक 1.4.8.3 ॲडव्हान्टेजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर ओव्हर अदर टाईप्स. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडचं एक्सटिंग्विशर आहे त्याचे दुसरे प्रकार जे आहेत त्याच्यावरती त्याचा फायदा काय आहे, ॲडव्हान्टेज काय आहे पहा. इफेक्टिव्ह कूलिंग. ओके, परिणामकारक तो काय करू शकतो, थंड करू शकतो. नो रेसिड्यू इज लेफ्ट बिहाइंड. ओके, काही विशिष्ट भाग राहत नाहीत, लेफ्ट बिहाइंड मागे राहत नाहीत. कॅन बी यूज्ड ऑन लाईव्ह सर्किट. ओके, त्यांना आपण लाईव्ह सर्किटमध्ये सुद्धा वापरू शकतो कार्बन डायऑक्साईडला. 4th नंबर ॲडव्हान्टेज आहे, डज नॉट अफेक्ट मेटॅलिक पार्ट ऑर इन्सुलेशन. हे मेटॅलिक पार्टवरती परिणाम करत नाही किंवा आवरणावरती परिणाम करत नाही. ओके, 5th नंबर आहे, इट इज अ नॉट कंडक्टर ऑर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर नाही, इलेक्ट्रिसिटीचा वाहक नाही आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, 6th नंबर ॲडव्हान्टेज आहे, इट इज 150% हेवियर दॅन एअर. हा हवेपेक्षा 150% काय आहे, जड आहे. अदर टाईप्स ऑफ एक्सटिंग्विशर्स आर ड्राय केमिकल एक्सटिंग्विशर्स, कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर्स. ओके, हे 2 प्रकारचे परत पुन्हा फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, ड्राय केमिकल एक्सटिंग्विशर्स, कार्बन टेट्राक्लोराइड एक्सटिंग्विशर्स. सिलेबस टॉपिक 1.4.8.4 ऑपरेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशरचं ऑपरेशन पहा कशा पद्धतीने होते. ॲज स्टडीड इन द प्रिव्हियस आर्टिकल, मागील लेखामध्ये आपण पाहिलं, मागील थेअरीमध्ये, देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स हॅव्हिंग डिफरंट केमिकल्स फिल्ड इन. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी थांबवणारे यंत्र आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल हे फिल केलेलं असतं, भरलेलं असतं. डिटेल्ड नोट ऑन ऑल फायर एक्सटिंग्विशर इज प्रिंटेड इन रेड अँड व्हाईट. सर्व प्रकारच्या फायर एक्सटिंग्विशरच्या वरती रेड आणि पांढऱ्या रंगाने प्रिंटेड केलेलं असतं किंवा ऑर रेड अँड ब्लॅक पेंट ऑन दी सिलेंडर ऑफ दी एक्सटिंग्विशर्स. प्रायर टू यूज, यांना वापरण्या अगोदर रीड केअरफुली द इन्स्ट्रक्शन्स. त्याच्यावरती असणाऱ्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. देर इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ मेंटेनन्स. देखभालीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे बाय द सप्लाय कंपनी त्याच्यामध्ये असतं. द मेंटेनन्स मे बी मंथली, क्वार्टरली ऑर इयर्स.
ठीक आहे. याची जी देखभाल आहे, फायर एक्सटिंग्विशर यंत्राची जी देखभाल आहे, महिन्याने, 3 महिन्याने किंवा एका वर्षातून एकदा इन्स्पेक्टर इन्स्पेक्ट द सिलेंडर्स, जो इन्स्पेक्टर आहे तो इन्स्पेक्ट करतो, तपासतो सिलेंडर्सला. दिअर मेकॅनिकल लिंकेज, तिचे मेकॅनिकल लिंकेज काय आहेत का तो तपासतो. ऑफ ऑपरेशनचे. मे रिफिल, कदाचित त्यांना रिफिल करायचं असेल. द केमिकल इफ निडेड, जर का केमिकलची गरज असेल तर रिफिल करायला पाहिजे. इन द ऑर्गनायझेशन्स, काही संस्थांमध्ये, ऑफिसेस, बिग बिल्डिंग्स, द इन्स्पेक्टर इज एक्सपेक्टेड टू ट्रेन सम यंग पर्सन, जो इन्स्पेक्टर आहे त्यानं काय केलं पाहिजे, एक्सपेक्टेड आहे, त्याच्याकडून अपेक्षित आहे, टू ट्रेन सम यंग पर्सन्स, ग्रुप ऑफ पर्सन्स, काही तरुण पर्सन्सला त्यांनी ते शिकवलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे, किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स, काही व्यक्तींना, अँड गिव्ह अ ट्रायल ऑन दी ओपन ग्राउंड, आणि त्याची ट्रायल दिली पाहिजे ओपन ग्राउंडमध्ये. टू सीज द फायर इन दी फायर पिट आर्टिफिशियली क्रिएटेड. ओके, सीज म्हणजे थांबवणे. द फायर इन दी फायर पिट आर्टिफिशियली क्रिएटेड, कृत्रिमरित्या आग निर्माण करून तिथे ते थांबवण्याचा जो ट्रायल आहे, इन्स्पेक्टरने काही यंग पर्सनला किंवा ग्रुप ऑफ पर्सनला त्याची ट्रायल दिली पाहिजे, त्याच्याकडून ते अपेक्षित आहे. ऑपरेशन ऑफ द फायर एक्सटिंग्विशर प्रिंटेड ऑन दी सिलेंडर. ठीक आहे, फायर एक्सटिंग्विशरचं जे ऑपरेशन आहे ते सिलेंडरवरती प्रिंटेड केलेलं असतं. प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्वड व्हाईल युझिंग फायर एक्सटिंग्विशर्स, खालील काही काळजीपूर्वक निरीक्षण घेतले पाहिजेत फायर एक्सटिंग्विशर वापरत असताना. वॉटर फील्ड एक्सटिंग्विशर्स मस्ट बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट फ्रोस्ट डॅमेज. वॉटर फील्ड जे एक्सटिंग्विशर्स आहेत, पाण्याने भरलेले जे एक्सटिंग्विशर्स आहेत, मस्ट बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट फ्रोस्ट डॅमेज. ओके, फ्रोस्ट डॅमेज म्हणजे दव जे असतात, त्याच्या दव डॅमेज जे असतात त्याच्यापासून वॉटर फील्ड एक्सटिंग्विशर्स हे प्रोटेक्ट केलेले असतात. ऑलवेज चेक द ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स ऑन दी सिलेंडर बिफोर यूज. नेहमी चेक करा सिलेंडरवरती त्यांना वापरण्या अगोदर. द केमिकल चार्ज शुड बी रिप्लेस्ड इफ इट इज टू ओल्ड. द केमिकल चार्ज जो आहे तो बदलला गेला पाहिजे जर का तो अतिशय जुना असेल तर. कॉल द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सप्लायर. ओके, सप्लायरचे प्रतिनिधित्वांना बोलवा. नेक्स्ट आहे ऑलवेज व्हेंटिलेट दरफली आफ्टर एक्सटिंग्विशिंग अँड इनडोअर एक्सटिंग्विशर्स. इनडोअर एक्सटिंग्विशर जे आहेत त्यांना व्हेंटिलेटमध्ये करा, व्हेंटिलेटमध्ये ठेवा. गॅस टाईटनेस शुड बी एन्ज्युअर्ड अँड गॅस्केट शुड बी रिन्यूड इफ रिक्वायर्ड. गॅस टाईटनेट जो आहे त्याची खात्री करून घ्या, अँड गॅस्केट शुड बी रिन्यूड इफ रिक्वायर्ड. आणि जर गॅस्केट बदलायची आवश्यकता असेल तर त्याला रिन्यू करून घ्या. ओके, पुनर्निर्मित करून घ्या त्याची जर गरज असेल तर. ओके, दीज आर दी operations of fire extinguisher printed on the cylinder. In this video, in this lecture, we have studied different topics such as causes of fire due to electric faults and precautions to be taken. Syllabus topic 1.4.8 causes of fire, आगीचे कारणे, विद्युत दोषांमुळे, विद्युत चुकांमुळे, अँड प्रिकॉशन्स टू बी टेकन, आणि त्याच्या विरुद्ध आपण काळजी कशी घेतली पाहिजे. देन वी हॅव स्टडीड सिलेबस टॉपिक 1.4.8.1 अटॅक ऑन फायर, ॲक्शन इन केस ऑफ फायर. देन we have discussed the syllabus topic 1.4.8.2 types of different fire extinguishers. Okay, there are 7 types of different fire extinguishers such as dry powder extinguishers, foam extinguishers, carbon tetrachloride extinguishers, methyl bromide extinguishers, carbon dioxide gas extinguishers, water extinguishers, and soda acid extinguishers. Okay, and then advantage of CO2 carbon dioxide extinguisher चे फायदे आपण पाहिले ओवर अदर टाइप्स. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक होता 1.4.8.4 ऑपरेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स आपण पाहिलं. अँड लास्ट वन इज ऑपरेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स प्रिंटेड ऑन दी सिलेंडर. नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओ वी विल गोइंग टू स्टडी सिलेबस टॉपिक 1.5 अर्थिंग ऑफ इक्विपमेंट, IS कोड 3043/1987. अर्थिंगचा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओ, कीप वॉचिंग SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.